हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता चिपळूणला आहोत. ॲक्च्युली आम्ही काल रात्री चिपळूणला आलेलो आहोत. इथे बेहेळे म्हणून एक गाव आहे, ते माझं माहेर आहे. पण रात्रीचा प्रवास असल्यामुळे आम्ही तुम्हाला काही दाखवू नाही शकलो. सो आता तुम्हाला दाखवते स्टँडपासून आमच्या गावी कसं जायचं. चला. चिपळूण एसटी स्टँड. हा मेन हायवेला लागलोय. मुंबई गोवा हायवे आहे हा. पुढे रत्नागिरीला हा बहादूर शेख वरून आलेला आहे आणि इथे पुढे रत्नागिरीला जातो हा रस्ता. हा चिपळूण स्टँडकडे जाण्याचा रस्ता आणि हा आपण जिथून आलो तो मुंबई गोवा हायवे आहे. आणि हा आहे बहादूर शेख नाका. इथे समोर तुम्ही मुंबईकडे जाणार, परशुराम घाट करून मुंबईकडे जाणार या रस्त्याने. आणि हा आहे माझ्या गावचा रस्ता. बेहेळे माझं गाव आहे, पण हा रस्ता कराडकडे जाणार आहे. तुम्हाला जर कराड कोल्हापूरला जायचं असेल तर तुम्ही बहादूर शेख नाक्यावरून येऊन डाव्या साईडच्या रस्त्याला वळणार, कारण त्याच्या समोरचा रस्ता जातो एस टी स्टँडकडे आणि त्याच्या जरा बाजूचा रस्ता जातो रत्नागिरीला, म्हणजे तो मुंबई गोवा हायवे आहे. सुद्धा तरी आपण आमच्या गावी नेते मी तुम्हाला बेहेळेमध्ये, आणि हा तो रस्ता आहे. ही आमची कोकण रेल्वे चिपळूण स्टेशन करून नंतर पुढे येते. चिपळूण स्टेशन म्हणजे वालोपे. वालोपे या गावात आहे चिपळूण स्टेशन, आणि तिथून पुढे ही अशी खेरडीतून जाते. इथून खेरडी चालू होते, चिपळूणची मोठी बाजारपेठ. हे बघा, ही आहे खेरडी. हीच ती खेरडी आहे जरा जास्त सकाळी आलो, त्यामुळे जरा अजून काही चालू नाही झालंय. खूप लवकर सावरली आहेत, कारण आता तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आपण आता सतीवर आलोय. इथून सतीच्या पुढे गेलात तर कराडकडे जाण्याचा रस्ता, आणि सतीवरून असं राईट मारलं की वेहेळे, आडरे, अनारी ही 3 गावं मिळतील. पहिलं येईल वेहेळे, ते माझं गाव आहे. ही आली सती हायस्कूल. फार पूर्वीपासून आहे, म्हणजे माझ्या बाबांची शाळा. आता हे समोर खूप सारं नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, आणि मराठी स्कूल प्लस इंग्लिश मीडियम प्लस ज्युनियर कॉलेज, छोट्याशा शाळेचं रूपांतर एवढं मोठं झालं आहे. हे दिसते नदी. येस, एका साईडला डोंगर आहे, एका साईडला नदी आहे. तर गाव एकदम भन्नाट आहे. अनारी, आडरे, वेहेळे. आतमध्ये एक स्वयंभू मंदिर आहे शंकराचं. आय डोंट थिंक सो मी आता तिथे जाऊ शकणार नाही, पण मी नेक्स्ट टाइम कधीतरी नक्की दाखवेन.
शिवाय वरती एक धरण सुद्धा आहे. धरणाचं पाणी कमी असेल, पावसाळ्यात खूप सुंदर असतं, म्हणजे भरपूर पाणी, खाली केवढा मोठा धबधबा. आपण जाऊ ना नक्कीच कधीतरी परत. हा आलाय कान्हे फाटा आणि इथून आता आम्ही लेफ्ट घेणार. वेहेळेमध्ये हा आहे कान्हे फाटा. बसने आलो तर तिकडे माळावरती उतरतो आम्ही आणि नदी क्रॉस करून जातो. कारण गाडी गावात जायची असेल तर आम्हाला इथे ब्रिजवरून जाल. ही बघा आमची नदी. हे आमच्या गोट्या बाबांचं दुकान. वयस्कर आहेत ते बाबा, पण तरी सुद्धा त्यांना अशीच हाक मारतात, गोट्याबांचं दुकान. इथून घेतला राईट. आता प्रॉपर आम्ही असे वाडीमध्ये शिरणार आहोत. गावाला आमच्या अशा वाड्या असतात. ही आहे कान्ह्यातली शाळा, कान्हे शाळा, जी 1ली ते 4थी एवढंच आहे इथे. गावात शिरल्या शिरल्या गारवा वाढला. शेवटी चिपळूण ते शहरच पडतं. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आमचं गाव कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर सध्यासाठी बाय.